इलेव्हन या संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला भार्गवी 11 या संघाला. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. भूमी 11 टीम चला दोन्ही टीमचे 12 मॅन या ठिकाणी असणं आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये कंपल्सरी असेल. गणेशजी मात्रे आमचे या ठिकाणी बालगावचे शाखा प्रमुख गणेशदादांचं आगमन झालं आणि त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करूया. धर्मवीर चषकाचे ते प्रमुख आयोजक आणि त्याचबरोबर एक चांगले खेळाडू देखील एक चांगले व्यक्तिमत्व भालगाववरून या ठिकाणी ते उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील स्वागत करूया आपण. आणि वळी या सामन्याकडे 5 षटकांची लढत 4 गोलंदाज या ठिकाणी वापरणं अनिवार्य असेल. सूचना असतील आणि चेंडू जेव्हा जेव्हा हरवेल फुटेल तेव्हा चेंडू या ठिकाणी नवीन दिला जाईल. कंटिन्यू चेंडू या ठिकाणी नवीन असेल आणि कोणत्याही नियमामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार हा कमिटीकडे असेल. त्याचबरोबर पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. पंचांशी कोणी वादावाद करू नये आणि कंपल्सरी चेसिंग ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल. एक मिनिट पंचा. चला सलामी जोडी मैदानावरती पोहोचली ती आपण पाहतो या ठिकाणी भार्गवी 11 या संघाची आकाश मात्रे आणि गिरीश मात्रे सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल आणि या ठिकाणी सलामी जोडी मैदानावरती पोहोचली गेली. वसार प्रीमियर लीगचं भव्यदिव्य आयोजन आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं क्रिकेट हंगामाला सुरुवात झाली आहे. मलंगड विभागामधील पहिली प्रीमियर लीग आपण या ठिकाणी एन्जॉय करतात. युट्यूबच्या माध्यमातून देखील जे प्रेक्षक वर्ग जोडले गेले त्यांचं देखील आपण स्वागत करूया. गोलंदाजी मार्कमध्ये पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळेल. सूरज दुधकर
चला गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल या ठिकाणी येतो आणि स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळेल. गत वर्षी या खेळाडूंना अनेक साऱ्या स्पर्धा गाजवल्या होत्या, आपण पाहिलं होतं. तो आकाश मात्रे आपल्याला पाहायला मिळेल आणि या वर्षाची हंगामाची सुरुवात होते त्याच्या अगेन्स्ट तेवढा चांगला खेळाडू ऑलराऊंडर आपण नेहमीच पाहिलाय गावदेवी वसार संघामध्ये खेळताना. परंतु आज एकाच गावामधून आमने सामने खेळत असताना दोन खेळाडू. सूरज दुधकर, गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल, आक्रमक सुरुवात. वसार प्रीमियर लीगचा तडाखा होतोय. फलंदाज आकाश मात्रे ठोकतो षटकार. सीझनची सुरुवात कशी असावी तर ते दाखवून दिलं आकाश मात्रेला. सलग तिसऱ्या वर्षी तो खेळत असताना पहिल्या चेंडूवरती, सीझनच्या पहिल्या चेंडूवरती त्याने षटकार ठोकून आपली सुरुवात केली आहे आणि या वर्षी देखील त्यांनी आपल्या सीझनची सुरुवात करत असताना षटकारानं केली आहे. आक्रमक सुरुवात. पहिल्याच बॉलवरती गोलंदाज सूरज दुधकरचं स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. 6 धावा आल्यात पहिल्या बॉलवरती. व्यासपीठाला सलामी देणारा षटकार आपण पाहिला आकाश मात्रेच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा सूरज, पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र कोलबाई टप्प्याचा हा चेंडू होता. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला, फटक्यामध्ये कनेक्शन तेवढं चांगलं नव्हतं आणि इथून डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतरचा हा डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी पॉवर प्लेचा मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा पुढचा बॉल आहे षटकातील. सूरज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकरला फलंदाज ओपनिंग ब्लास्टर आकाश मात्रे. रूम देऊन खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवली होती स्ट्रोक साठी, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू फार वेगाने निघून जातो. थोडासा डीप देखील राहतो चेंडू. अजून एक हा सलगचा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. तो लहान मुलगा आहे बघा, त्याला आपण थोडंसं बाहेर घ्या, इजा होऊ शकते, मैदानामध्ये पाठवू नका प्लीज. आणि प्रमोदजी सोरकादे यांचं देखील आगमन झालंय या आपण व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढे येऊन खेळतात, फटका चांगला, डान्सिंग डाऊन द विकेट, पॉवर भरपूर आहे फटक्यामध्ये. बॉल लॉंग ऑन, सीमा रेखा बाहेर. आकाश मात्रेच्या बॅटमधनं दुसरा धमाका, सिक्सर. योग्य तो वापर केला, ताकद भरपूर होती या फटक्यामध्ये. षटकार आलाय. अजून एक चांगला फटका, यावेळेस मात्र ऑफ साइडला आपण पाहतोय. वाईडिश लॉंग ऑफ, सीमा रेखा बाहेर, चेंडू फरार होतोय. चौकार, 2 षटकार 1 चौकार. आकाश मात्रे ऑन फायर. पुरकी, अनमान शान, मुन्ना पठाण सर यांचं आगमन झालंय. नामांकित पंच आणि त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस फटका चांगला आहे, जेंटल टच करतायत, फक्त दिशा दिली आहे. पॉइंटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतो आणि मिळतात तोपर्यंत 2 धावा. षटक समाप्त होतं या ठिकाणी पहिलं. आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आकाश मात्रेच्या बॅटमध्ये 2 षटकार 1 चौकार आणि 1 दुहेरी अंक आपण पाहिला. टोटल धावसंख्या उभारली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 बिनगडी बाद. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं. मुन्ना पठाण सरांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं स्वागत करूया आपण. 18 धावा या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या. भरपूर चांगली बॅटिंग पाहिली आकाश मात्रेच्या बॅटमधनं. वेळ जास्त घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण आपण लावायचंय भूमी 11 टीम, कारण की आपल्याला भरपूर सामने खेळवायचे. लीग फॉर्मॅट आहे, 5-5 षटकांचे सामने आहेत, त्यामुळे आपण पहिल्या सामन्यामध्ये वेळ कमी घ्या प्लीज.
चला त्या ठिकाणी शूज थोडेसे चेंज करण्यात येत आहेत आणि कारण हेलपट्टी थोडीशी ओल्डसर आहे. रोशन फराड, सागर फराड देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ओमसा MTC अनेक साऱ्या स्पर्धा या ठिकाणी कव्हर करत असते दरवर्षीप्रमाणे. याही वर्षी आपण पाहिलं की सुरुवात या ठिकाणी होतीये. अनेक सारे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, त्याचबरोबर क्रिकेट असतील, अनेक साऱ्या स्पर्धा आपण पाहतोय त्या कव्हर करत असते वाहिनी. भरपूर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आज देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत आणि खूप चांगलं कॅमेरा वर्क देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. सामन्याला सुरुवात झाली. आक्रमक रवैया आपण पाहिला. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला आकाश मात्रेनं. तर गिरीशभाई मडवी देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गिरीशभाई मडवी असतील, आमचे मित्र साजन देखील असतील इन ऍक्शन मध्ये. वसारगाव म्हटलं की भरपूर मोठं गाव आहे आणि खेळाडूंची कमी नाही आहे या गावामध्ये. आणि आज देखील आपण पाहता प्रीमियर लीग मध्ये देखील भरपूर चांगला परफॉर्मन्स प्रत्येक टीमचा नेहमीच राहत आहे. त्याच अनुषंगाने चांगले चांगले खेळाडू या ठिकाणी आपल्याला वसार संघामध्ये नवनवीन चेहरे या प्रीमियर लीगच्या द्वारे नक्कीच दरवर्षीप्रमाणे पाहायला मिळत असतात. चला सेकंड ओव्हर जागृत येतोय. दुसरं षटक जागृत फुलोऱ्याचा वापर केला. पॉवर प्लेचं दुसरं षटक असेल आणि स्ट्रायकिंगला फलंदाज मात्र पाहायला मिळेल गिरीश म्हात्रे. चांगला खेळाडू आहे. गावदेवी वसार संघामध्ये आपल्या गावाच्या संघामध्ये नेहमीच त्यांना गोलंदाजी असो फलंदाजी असो भरपूर चांगला परफॉर्मन्स आपल्या टीमसाठी नेहमीच दिलाय तो गिरीश. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. पॅनल स्वीप करायचा होता. नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. चुकीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावण्यात आलंय. 12 खेळाडू या ठिकाणी घेण्यात आलेत आणि क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजवलंय हे पंच पाहणी करतायत. दोन्ही पंच डिस्कस करतील. योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. सरपंच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. नो बॉल. ओके. आय थिंक एका साईडला जास्त खेळाडू क्षेत्ररक्षक होते त्यामुळे या ठिकाणी चुकीचं क्षेत्ररक्षण आणि नो बॉल पंचांनी घोषित केलाय. फ्रीट असेल का पंच? यस फ्रीट. फ्रीटचा चेंडू. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा जागृत फुलोरे. लॉफ करायचं होतं. फ्रीटच्या बॉलवरती कोणत्या प्रकारची धाव नाहीये. बीट होतात पूर्णपणे. फटका खेळण्यामध्ये गिरीश म्हात्रे. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. चांगलं कव्हर अप करताय स्वतःला या ठिकाणी गोलंदाज जागृत. आपण पाहता पेस देखील भरपूर आहे. वेग भरपूर या गोलंदाजाकडे. फटका यावेळेस मात्र चांगला आहे परंतु उंची गाठली. लांबी कमी. खेळाडू उपस्थित लॉंग ऑन रिजन मध्ये. सुरत दुधकर नो डाऊट झेल टिपला जातोय आणि षटकामध्ये 18 धावा आपण पाहिल्या. न्यू बॅट्समॅन नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती येतोय जय वायले. फटका यावेळेस देखील चांगल्यापर्यंत हवेमध्ये. खेळाडू उपस्थित. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट रिजनला खेळाडू उपस्थित होते. काळू वायले त्या ठिकाणी होते आणि भरपूर चांगला झेल टिपलाय. अजून एक विकेटचं पतन.
बॅट्समॅन जसे आपण पाहिलं की आकाश मात्रे आले स्ट्राईक वरती, तसे ओव्हर द विकेट न गोलंदाजी केली जागृतनं आणि विकेट प्राप्त केली आहे. राजेश येत आहेत नवीन खेळाडू, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, व्यवस्थित कनेक्शन नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू उपस्थित, एक धाव इथे मिळेल. ओव्हरची होते समाप्ती, सफल ओव्हर मी म्हणेन, कारण या षटकामध्ये 3 धक्के दिले, 3 विकेट प्राप्त केले जागृत फुलोरेनं आणि धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 3. 2 षटकांच्या समाप्तीनंतर भार्गवी 11 टीम पोहोचली आहे 3 गडी बाद 21 या आकड्यावरती. डीजे विजय टीम भार्गवी 11 संघाच्या बाजूने होतं, कारण की त्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या होत्या. आकाश मात्रेने खूप चांगली बॅटिंग केली. सूरज दुधकर त्या षटकामध्ये महागडे ठरले, परंतु दुसऱ्या षटकामध्येच कमबॅक करून दिलं. पुन्हा एकदा टीम भूमी 11 संघाला गोलंदाज जागृत फुलोरेनं, कारण की 3च धावा दिल्यात आणि 3 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश मिळालं. दर्शन आपण पाहिलं गेलं तर जागृत फुलोरेला. आता पॉवर प्ले या ठिकाणी कंप्लीट. दोन्ही खेळाडू नवीन आलेत खेळपट्टीवरती. एका बाजूला दुर्गेश असेल, दुसऱ्या बाजूला राजेश पाहायला मिळतात. दुर्गेश आणि राजेश ही जोडी आता आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाज अपकमिंग यंगस्टर पाहायला मिळतोय पुन्हा एकदा प्रथमेश. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात, क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलं गेलंय. पहिला बॉल ऑन साइडला लॉफ केलाय, फटका चांगला आहे. मिड विकेट रिझल्टला काऊ कॉर्नर रिझल्टला त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित असतील तोपर्यंत मिळते सिंगल आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 22 धावा फलकावरती. चला नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी आमंत्रित करते प्रतीक 11 चे कॅप्टन आणि जय हनुमान 11 चे कॅप्टन. ऑन साइडला पुल केला, फटका चांगला, दुर्वेच्या बॅट मधनं निघाला हा स्ट्रोक, जातो सीमा पार, षटकार. वापर केला आणि पुलचा पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय दुर्गेच्या बॅटमधनं. धावसंख्या 6 ने फ्लाय होतीये 28 धावा फलकावरती. प्रथमेश पुन्हा एकदा राईट ऑन द विकेट. पुन्हा एकदा लॉफ्ट हिट, एक्साइटिंग पॉवर, चेंडू सीमा पार, अजून एक तडाखा, अजून एक षटकार. आज टायमिंग सुपर होतं. आपण पाहिले गेलं तर दुर्गेशच्या माध्यमातून प्रॉपर कनेक्शन, ताकद देखील भरपूर होती या फटक्यामध्ये आणि हा षटकार आलाय. सलगचे 2 षटकार येत आहेत. धावसंख्या जी थांबली होती पहिल्या षटकामध्ये 18, त्यानंतर आपण पाहिलं 3 आल्या. एकूण धावसंख्या 2 षटकामध्ये 21 होत्या आणि आता 3 बॉल 13 धावा बनल्या गेल्यात. अर्थातच कमबॅक झालंय पुन्हा एकदा मॅच मध्ये भार्गवी 11 संघाचं. 34 लॉस ऑफ 3 विकेट भार्गवी 11 टीम. 34 धावा फलकावरती. प्रथमेश वरती या ठिकाणी हल्ला चढवण्याचा प्रयत्न, टार्गेट केलं जाते या षटकामध्ये प्रथमेशला. चार खेळाडू ऑन साइड मध्ये पाहायला मिळतात. लॉंग ऑन, त्याचबरोबर वाईड स्ट्रॉंग ऑन असेल, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिजनला खेळाडू पाहायला मिळेल. चला जास्त वेळ घेऊ नका सूरज. पुढचा बॉल षटकातील. यावेळेस मात्र एज लागली होती, परंतु विकेट किपर सूरजकडे बॉल पोहोचू शकला नाहीये. एकच धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल
ती 35 धावा फलकावरती. चांगली बॅटिंग, चांगलं कमबॅक, 2 षटकार ठोकले, त्वरित कमबॅक झालं. आता या ठिकाणी उर्वरित अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक असतील आणि स्ट्रायकिंगला फलंदाजी देतोय राजेश. लो फुल टॉस, ताकद नाहीये फटक्यामध्ये, समोर लॉफ केलाय, शरद येत आहेत. एक धाव कंप्लीट, वाडिश लॉंग ऑफरना चेंडूची फेकी येईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट होतील. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 37 धावा धावफलकावरती आमच्यासोबत जॉईंट आहेत नयन धुमाल, मॅन फ्रॉम वरब ॲज अ गुणलेखाच्या भूमिकेमध्ये. खूप चांगला अपडेट आमच्यापर्यंत ते पोहोचवत आहेत. शेवटचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. सूरज जातात, विकेट किपर स्वतः, फेकी येते चेंडूची, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु नकार देतात दुर्गेश. आणि या ठिकाणी ओव्हरची होते समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर भार्गवी 11 टीम पोहोचली आहे 39, माफ करा 38, 38 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. शुभ सन्मान केला जाईल. संजय सरांना विनंती करतो आपण पुढे या, आपला शुभ सन्मान केला जाईल. संजय सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. विश्वाजी वायले आमच्या या ठिकाणी विश्वदत्ता वायले जे प्रमुख आयोजक आहेत आमचे, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होत असताना जलप्राशन देखील त्या ठिकाणी केले जाते. ड्रिंक्स ब्रेक सध्या तरी सुरू आहे आणि आपण पाहुणे वर्गांचा या ठिकाणी सन्मान करतो. अतिथी देवो, पाहुण्यांचा आदर सत्कार करा. ही महाराष्ट्राची परंपरा आहे, भारताची परंपरा आहे आणि ती जोपासली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि हा सन्मान स्वीकारत असताना आमच्या व्यासपीठावरती संजय सर, त्याचबरोबर आमच्या या ठिकाणी भाळगावचे धर्मवीर चषकाचे या ठिकाणी प्रमुख आयोजक, त्याचबरोबर आपण पाहिले तर शाखा प्रमुख भालगावचे गणेशदादा मात्रा देखील उपस्थित आहेत. चांगले खेळाडू देखील येत आहेत, त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. विश्वदादांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान देखील आपण करावा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये कडक उन्हाचा तडाखा या ठिकाणी आलाय. गणेशदादा मात्र यांचा सन्मान आपण करायचा आहे. विश्वदादांच्या शुभ हस्ते पुन्हा एकदा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सर गोलंदाज येत आहेत के येत आहेत 4थ्या षटकामध्ये. पहिलं षटक आपण पाहिलं नयन 18 धाब्यांचं होतं. दुसरं षटक हे जागृत भरपूर चांगला हाताळला, 3 धावेचा 3 विकेट प्राप्त केला, परंतु पुन्हा एकदा कमबॅक झाला. तिसऱ्या षटकामध्ये भार्गवी विलिमन संघाचा 17 धावा टोटल वसूल केला, कारण की दुर्गेशच्या बॅटमधनं 2 षटकार आपण पाहिले. आता 4थं षटक के आलाय आणि हे षटक कोणाच्या बाजूने राहील हे देखील पाहणं महत्वाचे असेल. स्ट्रायकला फलंदाज राजेश. 38 धावा फलकावरती आहेत. टॉप एज लागले, पाठीमागे खेळाडू उपस्थित आणि झेल घेण्याचा प्रयत्न नाहीये. चेंडूची वाट पाहिली, वेट अँड वॉच. त्यानंतर या ठिकाणी चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळतं. 1 धाव इथे मिळाली आहे. धावसंख्या 1ने पुढे सरकली आहे 39 या आकड्यावरती. दुर्गेशचा स्ट्राईक देणं फार महत्वाचं आहे, कारण की त्याच्या बॅटमधनं 2 षटकार देखील आपण पाहिले. इनफॉर्म बॅट्समॅन आहे, ताकद त्याच्याकडे भरपूर आहे, टायमिंग देखील आपण भरपूर चांगलं पाहिलं आणि तोच आता स्ट्रायकरवरती आलाय. सन्माननीय बालरामजी वायले यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल वसार प्रीमियर लीग मध्ये. पळून खेळण्याचा प्रयत्न केला, स्क्रॉट स्ट्रोक खेळायचं होता परंतु चेंडू डीप राहिलाय. वाईड यॉर्करचा थोडासा वापर करण्याचा प्रयत्न, बाईकच्या स्वरूपाने सिंगल मिळेल. धावसंख्या 40 आकड्यावरती पोहोचेल. यशांच्या पाठीमागे मास्टर माइंड यष्टीरक्षक आपण पाहतात सुरत दुधकरला. राजेश आणि दुर्गेशी जोडी आहे आतापर्यंत टीम भार्गवी विलियम कडनं. राऊंड द विकेट
के लो फुल टॉस फुटवर्कचा वापर ऑन साइडला खेळलेत खेळाडू उपस्थित. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न फेकी येईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 42. 42 धावा धाव फलकावरती. या षटकाची सुरुवात आपण पाहिली गेली तर थोडीशी शांत पाहायला मिळते. 3 बॉल आणि अवघ्या 3 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात. आपल्याकडे 4 धावा असतील. एक धाव 22ची देखील आपण पाहिली. राऊंड द विकेट. लाईन पाहावी लागेल परंतु या ठिकाणी फलंदाज बाद आहेत. चला फलंदाज बाद होत आहेत. फुटवर्कचा वापर केला. स्टंपिंग या ठिकाणी करण्यात आली सूरज दुधकरच्या माध्यमातून आणि हा 4था धक्का टीम भार्गवी 11 या संघाला. वसारगावचे करण म्हात्रे देखील उपस्थित होत आहेत. आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. आमचे सागर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या आमंत्रित करतात आपल्याला या पण व्यासपीठावरती. पुढचा बॉल यावेळेस मध्ये कट करण्याचा प्रयत्न होता. स्लाइस करायचं होतं. स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला परंतु पडल्यानंतर चेंडू थोडासा कट होतो आतमध्ये आलाय आणि फलंदाजाला बीट केलंय. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळते. षटक भरपूर चांगले राहिले खास करून भूमी 11 टीमसाठी कारण की या षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉल झालेत नाही आणि फक्त 4च धावा खर्च केल्यात गोलंदाज के यांनी. व्हेरी गुड बॉलिंग. शेवटचा बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला. रिव्हर्स सेटिंग करतात खेळाडू उपस्थित शरद असतील. एक धाव आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. सोमनाथ वाहिले यांचं देखील आगमन झालं या पण व्यासपीठावरती. आपलं देखील वसार प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. चला 4 षटक या ठिकाणी समाप्त होत आहेत. मी म्हटलं होतं हे षटक कोणाच्या बाजूने राहील. बघा या ठिकाणी आपण पहिलं षटक हे भार्गवी 11 टीमच्या बाजूला राहिला 18 धावा आल्या. दुसरं षटक हे मित्र म्हणे भूमी 11 टीमच्या बाजूला राहिलं कारण की त्या षटकामध्ये 3 धावा आल्या आणि तिसरं षटक हे पुन्हा एकदा भार्गवी 11 टीमच्या बाजूने गेलं 17 धावा आल्या आणि आता 4थं षटक पुन्हा एकदा जाते ते भूमी 11 टीमकडे 5 धावेंचं होतं फक्त. म्हणजे आदला बदल प्रत्येक षटकामध्ये चढ उतार आपल्याला पाहायला मिळाला या दोन्ही संघाच्या माध्यमातून. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या टोटल स्कोरबोर्ड वरती 43 लॉस ऑफ 4 विकेट 4 गडी गमावलेत आणि आता या ठिकाणी शेवटचं षटक असेल. फास्ट करा थोडंसं प्लीज. टीम भूमी 11 वेळ जास्त घेऊ नका आपण. नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी आमंत्रित करतोय. टॉस साठी रिपोर्टिंग करा. प्रतीक 11 टीमचे कॅप्टन आणि जय हनुमान 11 टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. शेवटचं षटक गोलंदाज सूरज दुधकर आलाय. सेकंड स्पेल. पहिलं षटक फार मागडं राहिलं 18 धावेचं. प्रतीक 11 टीमचे कॅप्टन आणि जय हनुमान 11 टीमचे कॅप्टन आपण या. पहिला बॉल लॉफ्टेड हिट परंतु जवळपास कोणताही खेळाडू नाहीये. थोडंसं मिस टायमिंग होते स्ट्रोक आणि या ठिकाणी एकच धाव ती मिळेल. चला 2 धावा मिळाल्यात आणि 2 धावसंख्या पुढे सरकेल 45 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल चांगला चेंडू क्या बात आहे. यॉर्करचा प्रयास करतात. सतिक यॉर्करचा प्रयास आणि पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमधून बाहेर निघतोय. ही खासियत आहे नक्कीच गोलंदाज सूरज दुधकरची. भरपूर चांगले चेंडू त्याच्याकडे आहेत. वेग व्हेरिएशन आपण नेहमीच त्याच्या माध्यमातून पाहत आलोय. आत्ताचा चेंडू देखील गुड लेंथ वरती पडल्यानंतर बघा बाहेर निघतोय पूर्ण एकदा. अजून एक हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इन स्विंग असो त्यानंतर आउट स्विंग असो दोन्ही बाजूचे चेंडू या ठिकाणी नेहमीच त्याच्या बाजूने आपण पाहत आलोय.
गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस होता हा चेंडू, थोडीशी गती कमी केली, ऑन साइडला खेळून काढला स्ट्रोक, थोडेसे क्षेत्ररक्षक घाई होते त्यांच्याकडनं, फेकी येते चुकीची फेकी, तोपर्यंत मिळतात 3 धावा. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल 48. 48 धावा धावफलकावरती. षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय भूमी इलेव्हन टीम साठी. 4 बॉल फक्त 5 धावा आतापर्यंत खर्च करतो सूरज. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील, एकात 2 मोठे फटके दुर्गेशच्या बॅटमधून पाहायला मिळतील का? हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला खेळ, फटका चांगला आहे परंतु मिड विकेटला खेळाडू उपस्थित आहे. एक धाव कंप्लीट, पुन्हा एकदा थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 50 कंप्लीट होते. 50 धावा या ठिकाणी स्कोरबोर्ड वरती लागत आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना टीम भार्गवी 11 50 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. प्रतीक 11 टीमचे कॅप्टन आणि जय हनुमान 11 टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅच साठी आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. बघा शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल या शेवटच्या षटकातील. 50 कंप्लीट, 50 धावा पूर्ण झालेत. शेवटचा बॉल, स्ट्राईक केला फलंदाज दुर्गेश ऑन स्ट्राईक, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मला पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू अतिरिक्त थोडासा टर्न झाला, बाहेर जातोय. येस, पंचांचा इशारा, वाईड बॉल झालाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 51. 51 धावा धावफलकावरती. थोडीशी गती कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना सूरज दूधकर. पुन्हा एकदा टॉप आहे, झेलची संधी, खेळाडू उपस्थित, शरद त्या ठिकाणी होते, खूप चांगला झेल. ओव्हरची होते समाप्ती, सत्र कंप्लीट होते पहिलं आणि प्रथम बॅटिंग करत असताना टीम भार्गवी 11 संघानं बनवल्यात 51 धावा. 52 धावेचं लक्ष असेल भूमी 11 या संघासमोर. टॉससाठी या प्रतीक 11 टीमचे कॅप्टन लगेच आपण वेळ घेऊ नका. पहिलं सत्र या ठिकाणी कंप्लीट होत आहे त्यामुळे आपण लगेच टॉससाठी या प्रतीक 11 टीमचे कॅप्टन आणि जय हनुमान 11 टीमचे कॅप्टन. तुझा मानाचा हे प्रत्येक संघासाठी या सूचना असतील त्यामुळे लगेच आपण टॉस साठी जय हनुमान 11 टीमचे कॅप्टन टॉस साठी या. आदेश येतात चला.
चला टॉस करायचं लगेच. दोन्ही टीमचे कॅप्टन जॉईन झालेत. गणेश दादा मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. पालगावचे शाखा प्रमुख त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. चला टॉस त्या ठिकाणी होत असताना छापाचा कॉल आणि याला छापा. टॉस जिंकला या ठिकाणी 11 टीमनं. दर्शन टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम या ठिकाणी निर्णय काय असेल. सीझन या ठिकाणी आपण पाहिले गेलं तर 4थं पर्व आहे. दरवर्षी तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळत आलाय. आपलेच गावचे प्लेयर्स आहेत सगळे सर्व. त्यामुळे या ठिकाणी सुरुवातीला टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण कराल आणि गेल्या वर्षी देखील तुम्ही भरपूर चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी दिला होता. समोरचा या ठिकाणी संघ यावर्षी कशा प्रकारे कसे कसे खेळाडू आहेत आपल्यामध्ये देखील समोरच्या संघामध्ये, थोडक्यात त्याच्याबद्दल काय सांगशील. काय ना, आपले 100% द्यायचे बस. आणि या ठिकाणी गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो असे प्रमुख 3 खेळाडू 3 ते 4 खेळाडू असे कोणते असेल ज्यांच्यावरती आपला खास करून भरोसा असेल. प्रमुख तर सर्वच आहे, सर्वांनी द्यावा 100% योगदान बस. थँक्यू सो मच. तर या ठिकाणी कॅप्टन आदेश असतील आमच्यासोबत. आदेश, टॉस जर आपण जिंकला असता तर आपला निर्णय काय असता. क्षेत्ररक्षणच घेतला असता. परंतु बॅटिंग करायची आता या ठिकाणी आणि बॅटिंग करत असताना आपलं टार्गेट काय असेल. 5 षटकांची या ठिकाणी लढत आहे. सुरुवातीला आपण पाहिलं गेलं तर थोडासा खेळपट्टी देखील ओलसर होती, परंतु आता सेकंड सामना आहे. आपली स्ट्रॅटेजी काय असेल या सामन्यामध्ये. आमची स्ट्रॅटर्जी 5 षटकामध्ये 50 ते 60 धावच असेल, कारण खेळपट्टी सुकलेली नाही आहे आत्ताच ती. आणि सर्वप्रथम म्हणजे आयोजकांचे मी खूप खूप कौतुक करेन, कारण 4 ते 5 दिवसात त्यांनी टुर्नामेंट ऑर्गनाईज केले. ग्राउंडचा थोडा काम चालू होणार त्याच्यामुळे परंतु त्यांनी हार न मानता त्यांनी एवढी मेहनत करून 4 ते 5 दिवसात ही टुर्नामेंट भरवली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हॅट्स ऑफ सर्वप्रथम. थँक्यू सो मच. होते आदेश या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन दोघांना आपण शुभेच्छा देऊया सामन्यासाठी. टॉस झाला, टॉस जिंकला प्रतिक्रिया संघानं आणि डिसाईड केले ते या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केले बॅटिंगसाठी. आपण पाहिले गेलं जर्मन 11 टीमला. वरी या विद्यमान सामना त्या ठिकाणी सुरू आहे. आपण पाहतोय उद्घाटन सामना सुरू आहे. एका बाजूला भूमी 11 टीम, दुसऱ्या बाजूला भार्गव 11 टीम. 52 धाब्याचं लक्ष आणि येतात मायक्रोफोनवरती आमचे गुरुवर्य, ज्यांच्यासोबत या वर्षीच्या हंगामाची सुरुवात आम्ही करायला घेतली आहे ते आमचे योगेशजी मडवी सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सोनू बांगर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणराय नमन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती राजांना त्रिवार मानाचा मुजरा. आणि करूया आपण 2025-26च्या सीझनला सुरुवात. नवे पर्व युवा सर्व उपस्थित क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि युट्यूबच्या माध्यमातून ओमसाई MTCच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक घरी बसून या सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वसार प्रीमियर लीग 2025चं शानदार पर्व. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये भार्गवी 11 विरुद्ध भूमी 11 या 2 संघांमध्ये पाहायला मिळतोय. भार्गवी 11 संघाने प्रथम बॅटिंग केली 5 षटकामध्ये. तर 51 धावा केल्या तर 52 धावेचं टार्गेट उभं केलंय मॅचमध्ये. षटक क्रमांक पहिलं 52 धावेचं टार्गेट चेस करण्यासाठी सलामी विस्फोटक जोडी मैदानावरती आपण पाहतो भूमी 11 संघाकडून आली आहे. सूरज दुधकर आणि बॅट्समन शरद वायले. सूरज दुधकर अनेक वर्ष क्रिकेटला दिली, अनेक क्रिकेटची मैदानं गाजवली. आज स्वतःचं ग्राउंड गाजवायचंय, लीगच्या माध्यमातून वर्चस्व गाजवायचं असेल तर एक चांगला खेळ करावा लागेल. युवा खेळाडूंना एक संधी आहे, प्लॅटफॉर्म आहे. कारण येत्या सीझनमध्ये आपल्या वसार संघामध्ये जागा निर्माण करायची असेल तर आजच ती संधी आहे आणि ते सिद्ध करावं लागेल. रिव्हर्स शॉट, बॉल हवेत, फटका फसलाय, बॉल खाली. क्षेत्ररक्षक गोल्डन विकेट या मॅचची. सूरज दुधकर गेलाय मैदानाच्या बाहेर. सेलिब्रेशन. खरं 2 चेंडू शांत होता. तिसऱ्या बॉलवरती त्यानं रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला आणि माघारी परतताय. सुंदर झेल.
विकेटसाठी जाळं आखलं गेलं होतं. पहिल्या विकेटची चर्चा भरपूर होती, कारण समोर कॅप्टनने ते सांगितलं की या मॅच मध्ये आमच्यासाठी सूरज दुधकरची विकेट ही गोल्डन विकेट ठरू शकते, आणि ज्या सूरजला त्यानं शून्यावरती बाद केलाय. तीन चेंडू 0 धावा. निराशजनक प्रदर्शन सध्या आपण पाहतोय सूरजकडनं पाहायला मिळालं. एक आकाशातला सूरज फार चमकतोय, अगदी लख प्रकाश, आणि दुसरीकडे सूरज भूमी 11 संघाचा मेन खेळाडू मैदानाच्या बाहेर. समोर खेळत स्टेट टर्न दी स्टेट गॉन 6 रन. आल्या षटकाराने सुरुवात. काय सुंदर बॅटिंग आहे. अल्पेश वायलेच्या बॅट मधून पहिला षटकार आणि अकाउंट ओपन. मध्ये अकाउंट ओपन केलंय. अल्पेश वायले षटकार टोकतोय. दमदार प्रदर्शन. 2 षटकार मारले तर 500 रुपये. लगातार 3 षटकारांसाठी बाळाराम वायले साहेब आलेत. क्रिकेट वसारकरांच्या रगारगात घुमलाय. क्रिकेट खेळणारे वेगळे, पाहणारे वेगळे, बक्षीस लावणारे वेगळे. सुंदर फटका ऑन साइडला फ्लिक केलाय. चाललाय चेंडू डीप मिड विकेट मध्ये. सुंदर फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळाली. काय सुंदर फिल्डिंग आहे. सीझनची सुरुवात बेस्ट फिल्डर म्हणून आपण पाहिलंय, कारण सूरजची कॅच त्यानं टिपली. त्यानंतर आता फिल्डिंग देखील चांगली पाहायला म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धाबा संख्या 9 धावा 1 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 52 धावेचं टार्गेट आहे. प्रति षटक आपण पाहिलं तर मैदानावरती आता धावा कराव्या लागतील. एकूण जवळजवळ 46 धावेचं एकूण 43 धावेची आवश्यकता येणारे 24 चेंडू. 30 चेंडू 52 धावेचं टार्गेट होतं. आता टार्गेट बदललाय. हा चेंडू हवेमध्ये पॉइंटला क्षेत्ररक्षक झेल टिपलाय. अजून एक खेळ मैदानाच्या बाहेर होतोय. शरद वायले बॅक टू द डगआउट. धक्का नंबर 2 भूमी 11 संघाला. विश्वास फुलोरे इनेट क्रमांक 4. विश्वास शैलार इनेट क्रमांक 4 चौथ्या नंबरवरती. मधल्या फळीतला एक अनुभवी खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर सुरुवाती खेळाडू ज्यांच्यावरती फार जिम्मेदारी होती ते लवकर माघारी परतलेत, कारण बाद झाला सूरज दुधकर शून्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये सेकंड ओव्हरमध्ये पहिल्या बॉलला
ऋषीला विकेट मिळाली आणि शरद वाहिले बाद झाला. तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एक अनुभवी खेळाडू, अनुभव काय असतो हे सिद्ध करावं लागेल. हा चेंडू अगदी फ्लाय केला होता हवेमध्ये, फलंदाजाला संधी दिली परंतु बॉल पडल्यानंतर पिचिंग कुठे झाली पंचांनी पाहिलं. ऑप्शनच्या भरपूर बाहेरची पिचिंग, त्यामुळे पंचांनी वाईट घोषित केलं आणि 1 धावा वाढतायत. धावा फळकावरती धावा लागल्या ते एकूण 10 धावा, 42 धावा, 23 चेंडू. व्हेरी गुड डिलिव्हरी, ब्लॉक हॉलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. वाईट यॉर्कर, बॉल पडल्यानंतर बघा ना आउट स्विंग होतोय, बाहेरच्या दिशेने होतोय. फलंदाज काय करतो की नेमका बॉल येण्याची वाट पाहतोय. त्यामुळे जर स्पिन आक्रमण तुमच्या समोर असेल तर तुम्ही टप्प्याची वाट पाहू नका, कारण स्पिनरला सध्या आपण पाहतो ही खेळपट्टी भरपूर अनुकूल आहे. पाटा खेळपट्टी गोलंदाजासाठी फार अनुकूल ठरेल. पुन्हा टप्प्याची वाट पाहिली की वाट लागेल. हे आत्ताच सिद्ध झालं की स्पिन गोलंदाज आहेत, त्यामुळे टप्प्याची वाट पाहू नका. एकूण धावसंख्या सध्या आपण पाहतोय 10 धावसंख्येमध्ये. पुन्हा चांगला बॉल, परफेक्ट डिलिव्हरी. आताचा चेंडू बघा मिडल स्टंपला फेकला, बाहेर काढला. आउट स्विंग गोलंदाजी, त्याच्याकडे हातामध्ये त्याच्या जादू आहे बघा, फिरकी गोलंदाज. आणि मी आता चर्चा केली की त्याच्यासमोर खेळताना तुम्हाला फुटबॉलचा वापर करावा लागेल. तुमची नजर तेज असली पाहिजे आणि तुमच्या फुटबॉलचा जो वापर आहे तो योग्यरित्या असला पाहिजे. पुन्हा बॉल चांगला ब्लॉकरमध्ये फेकला, पहिलाच ते सफल झाले. गोलंदाजाने हेरलंय त्यामुळे बॉल त्याने ब्लॉकरला टाकला आणि डॉट एक सिंगल आली 22 स्वरूपामध्ये. आणि धावसंख्या सध्या आपण पाहतोय 11. 2 गडी बाद 11 धावा. बॉल झाले ते ओव्हरमध्ये 5. शेवटचा अंतिम चेंडू असेल. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा 1 विकेट. दुसऱ्या ओव्हरमध्ये सध्या तरी आपण पाहिलं धावा आल्या त्या फक्त 2 धावा आणि अतिरिक्त 2 धावा 1 विकेट प्राप्त केली आहे. सँडी बायले डाय मारून झेल टिपला तर सागर मात्रेकडून 500 रुपयाचं प्राइज आहे. सँडीसाठी संधी आहे. बॉल चांगला आहे, समोर खेळता शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला काढता येईना. 1 रन्स पूर्ण. सिंगलना धावसंख्या गेली ती 12 6.00 अशी सरासरी गाठताना 2 षटकं पॉवर प्लेची समाप्त झाली आणि बॅटिंग करताना भूमी 11 संघाने केले त्या 2 गडी बाद 12 धावा. प्रतीक 11 विरुद्ध जर्मन 11 ही लढत होणार. आज एकूण 9 सामने आपल्याला पाहायला मिळतील. देवांशी 11 विरुद्ध फ्रेंड्स 11, भूमी 11 विरुद्ध प्रतीक 11, जर्मन 11 विरुद्ध देवांशी 11, भार्गवी 11 विरुद्ध फ्रेंड्स 11, देवांशी 11 विरुद्ध भूमी 11, प्रतीक 11 विरुद्ध फ्रेंड्स 11 आणि भार्गवी 11 विरुद्ध जर्मन 11. अशा प्रकारे आजचे 9 सामने तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. वसार गावामध्ये सध्या लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. युट्यूबवरती अनेक प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. त्या सर्व लाडक्या क्रीडारसिकांचं स्पर्धेच्या वतीनं स्वागत. ओमसाई MTC च्या माध्यमातून घरी बसून तुम्ही आनंद घेत असाल तर आपलं देखील आम्ही स्वागत करतोय. पर्व 2025-26 नवे पर्व युवा सर्व आणि ही संकल्पना सध्या वसार प्रीमियर लीगच्या माध्यमातून गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती कुणाल गडगे आलाय पुन्हा एकदा. ज्या पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं 9 धावा दिला 1 विकेट प्राप्त केली आणि तोच कुणाल गडगे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आला. साहेब वेळ घेऊ नका बघा, 5 मिनिटं फक्त एका षटका दिली जात आहेत, त्यामुळे एक्स्ट्रा वेळ घेऊ नका. फायटर देवांशी 11 MG फायटर्स या नावाने खेळणार आहे. नक्कीच आताच माहिती मिळाली. बॉल हवेत, उंची जास्त लांबी कमी, खेळाडू तैनात, वेल जज वेल कॅच. आणि पुन्हा एकदा कुणाल गडगेने सुरुवात केली पहिल्या बॉलवरती विकेट घेत. विकेट नंबर 3. चला
वेळ घेऊ नका. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय 52 धाब्याचं टार्गेट असताना पहिल्या ओव्हरमध्ये कुणाल गडगेनं 9 धाबा 1 विकेट दिली. तोच कुणाल गडगेचा वापर सेकंड स्पेलला केला. सेकंड स्पेल हाताळत असताना त्यानं पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली आणि तो नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय भावेश वायले. भावेशला आता चांगला खेळ करावा लागेल कारण त्यांची सुरुवाती खेळाडू ढासळ आहेत. चांगला प्रदर्शन झालं नाही. अपेक्षित खेळ होता. अपेक्षा होती खास म्हणजे सूरज दुधकरकडनं शून्यावरती बाद झाला. त्यानंतर शरद बाद झाला शून्यावरती आणि बाद होणारा खेळाडू ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला तो अल्पेश वायले बाद झालाय. विश्वास शेलार आणि भावेश वायले. बॅटची एज. अजून एक विकेट आल्या पावली माघारी जावं लागेल भावेश वायलेला. 2 लगातार विकेट प्राप्त करतात मैदानावरती. खरं तर विकेटची हॅट्रिक साठी आता एक खरं तर संधी निर्माण झाली आहे. मागच्या ओव्हरमध्ये देखील 1 विकेट, या ओव्हरमध्ये लगातार 2 विकेट. येस, तो हॅट्रिक साठी 500 रुपयाचं प्राइज गिरीशभाई मडवी यांच्या वतीनं असेल कुणालला. हॅट्रिक बॉल चांगला होता परंतु बॅट चेंडूचा संपर्क नाही आणि डॉट बॉलची समाप्ती. दडपण दबाव पूर्णपणे प्रेशर निर्माण झालाय भूमी 11 संघावरती. 52 धाबा एवढ्या मोठ्या नव्हत्या कारण ग्राउंड सध्या भरपूर चांगला आहे. 3 चेंडू 0 धाबा 2 विकेट. पहिल्या सत्रामध्ये 9 धाबा 1 विकेट. आतापर्यंत 3 विकेट प्राप्त केलेत. बॉल चांगल्या समोर खेळतायत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर तैनात आहे. 1 रन पूर्ण होणार. सिंगलनं काही फरक पडत नाही. सिंगल बरोबर आता संघ पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती. बऱ्याच वेळानंतर धावपळ खेळताना पाहायला मिळालं. सध्या 13 धाबा आहेत परंतु अपेक्षित स्कोर आहे तो 52 धाब्याचं टार्गेट 39 हव्यात. येणारे बॉल शिल्लक राहिलेत आता 14 चेंडू. हा चेंडू मिस टायमिंग. मिड ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. विकेट मिळाली. अजून एक कुणाल गडगेच्या नावावरती 4थी विकेट. विकेट नंबर 4. एकूण आतापर्यंत 5 गडी बाद झालेत आणि धावा फलकावरती अवघ्या 13 धावा. न्यू बॅट्समॅन जागृत फुलोरे. जागृत राहावं लागेल. संघ अडचणीमध्ये आलेत त्यामुळे आता जागृत व्हावं लागेल. सिंगल डबलला फरक पडणार नाहीये भूमी 11 संघाला कारण भार्गव 11 संघाला. समोर खेळतात पुन्हा एकदा मिड ऑफच्या डोक्यापर्यंत लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एका ऍक्शन मध्ये बॉल उचलला फेकलाय परंतु 2 धावा मिळाल्या. 2 धावेनेही काही फरक पडत नाही कारण 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा फलकावरती 15 धाबा लागलेत. आता समीकरण जे राहिले मैदानावरती 37 धाबा. येणारे 12 चेंडू.
3 षटक समाप्त झालेत आणि धावा फलकावरती एकूण धावा आपण पाहिले तर फक्त 15 आहेत. 5.00 ची सरासरी. एकूण 7 गडी बाद झालेत, 5 गडी बाद झालेत. 5च्या सरासरीने धावा 15 आणि आता येणारे समीकरण 12 चेंडू आणि 37 धावा म्हणजे प्रतिषटक 18.50 ची सरासरी गाठावी लागेल. येणारे षटक तुम्हाला किमान 3 तरी मोठे फटके दाखवावे लागतील, किमान 3 तरी षटकार या ओव्हरमध्ये दाखवावे लागतील, तेव्हा कुठे सामना शेवटच्या ओव्हरमध्ये. सन्माननीय जगन्नाथ वायले साहेबांचं आगमन झालंय. सन्माननीय जगन्नाथ विटू वायले यांचं आगमन झालंय. विनंती त्यांना आपण व्यासपीठावरती यावं. आपलं वसा प्रीमियर लीगच्या वतीनं स्वागत आहे. बॉल चांगला आहे, फटकाही तेवढाच चांगला. बॉलला पाठवलाय, पहिल्या बॉलवरती मिड विकेटच्या वरनं सीमारेखा बाहेर षटकार. बॉलवरती स्वागत केलं. हेच करावं लागेल. मी आत्ताच सांगितलं की रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और ये मुकाबला जीतने का मजा भी आएगा. षटकार मारलाय. अद्याप 31 धावेची आवश्यकता. पुन्हा चांगला फटका. ऑन साईडला बॉल पडला तर थोडासा डीप राहिला. बॉल ऑन साईड मध्ये लॉंग ऑनला एक सिंगल मिळाली. आता 10 चेंडू 30 ची गरज आहे. शक्य अशक्य क्रिकेटमध्ये काहीच नसतं, कारण कधी कधी जिंकणारे संघ क्रिकेटमध्ये हारताना बी पाहिलेत, कधी कधी जिंकणारे संघ हारताना पाहिलेत, तर कधी कधी हारणारे संघ अचानक जिंकताना पाहिलेत. हा क्रिकेटचा खेळ आहे. 9 चेंडू 30 धावा समीकरण राहिले मैदानावरती. फक्त 22 धावा स्कोरवरती लागल्यात. समीकरण अद्याप 9 चेंडू मध्ये गरज आहे 30 धावेची. मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज पोहोचले. 2 खेळाडू कॉलिंग व्यवस्थित नव्हती तरी सुद्धा झेल. 8 चेंडू आणि आता 30 धावा. संघ अडचणीमध्ये आलाय. जागृत आणि जर षटकार मारला तर गिरीशभाई मडवी यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज आहे. जागृत साठी संधी आहे. जगदीश साठी सॉरी. चांगला फटका ऑन साईडला फ्लिक केलाय. 1 मिड विकेट मध्ये रन्स प्राप्त केली. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. 2 धावा पूर्ण होतील आणि 2 धावेने संघ पोहोचला पुढे. 24. 28 धावेची गरज राहिलेत. शेवटचे 7 बॉल. आणि विकेट. शेवटच्या अंतिम बॉलला विकेट मिळाली. अशा प्रकारे 4 षटक समाप्त होत आहेत आणि धावसंख्या 24. अंतिम षटकामध्ये 28 धावेची आवश्यकता. शेवटचं षटक आता उर्वरित शिल्लक राहिले.
पहिल्या बॉलवरती सिंगल प्राप्त केली. आता 5 चेंडू आणि 27 धावा. बॉल हवे तर मिस्टर आमिंग लिडिंग एज आणि विकेट. एकूण ह्या लीग मध्ये आपण पाहतोय 6 संघ. भार्गवी 11, भूमी 11, प्रतीक 11, जॉनमान 11, MG टायगर देवांश 11, फ्रेंड्स 11 अशा प्रकारे 6 संघ आहेत. डॉट चेंडू सामना आपण पाहिलं तर आता भार्गव 11 संघाच्या बाजूने मजबूत झालाय. वसार प्रीमियर लीग 2025 पर्व आणि पहिल्या मॅच मध्ये भार्गव 11 संघाने 51 धावा केल्या. 52 धावेचं टार्गेट भूमी 11 संघाच्या समोर दिलं, परंतु तो टार्गेट चेस करताना हा संघ पाठलाग करताना थोडासा पाठीमागे राहिलाय. अर्थातच आता औपचारिकता राहिली या मॅच मध्ये. भार्गवी 11 संघ पहिल्या मॅच मध्ये दमदार प्रदर्शन करत आता मॅच विजयाच्या दिशेने पाहायला मिळतोय. हा बॉल फटका चांगला उशीर झालाय, परंतु बॉल सीमारेखा बाहेर. षटकार. लंगड्या पायाला माझ्या आतापर्यंत 2 षटकार मारले. मला तर वाटतं हा खेळाडू अगोदर आला असता तर थोडस मॅच मध्ये परिवर्तन पाहायला मिळालं असतं, परंतु आता वेळ गेली. मॅच मध्ये औपचारिकता सामना जिंकलाय. मैदानावरती अभिनंदन करूया आपण. पहिलाच मॅच जिंकलाय लीग मध्ये भार्गवी 11 संघ. अभिनंदन आपल्या संघाचं. हार्ड लक भूमी 11 संघ. अभिनंदन.